अखेर मान्सून केरळात दाखल, हवामान खात्यानं केली घोषणा। महाराष्ट्रात काही भागात मान्सून पूर्व पावसाची दमदार हजेरी। सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधील गड किल्ल्यांची झाली पडझड, किल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी उभी राहिली मोहीम। उस्मानाबादमध्ये गावकऱ्यांसाठी 6 रुपयात 20 लिटर पिण्याच्या पाण्याची सोय, ग्रामपंचायतीनं स्वखर्चानं उभारला आरो प्लांट। वाळूच्या विरोधात लढा देत केली पाणी टंचाईवर मात, परभणीतल्या कांसूर गावाच्या जिद्दीची कहाणी, ग्रामपंचायतीनं राबवली पाणी पुरवठा योजना। प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या प्राध्यापकाला विद्यार्थिनींनी दिला चोप, यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातली घटना। आणि संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठीच्या तयारीला सुरुवात, पालखी रथाला जुंपण्यासाठी लागणाऱ्या बैलजोडींची झाली निवड। नमस्कार, मी सुप्रिया। गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आहे। बुलेटिनची आपण सुरुवात करत आहोत पावसाच्या बातम्यांनी। अखेर मान्सून हा केरळमध्ये दाखल झालेला आहे। IMDनं ही घोषणा केली आहे, तर केरळच्या किनारपट्टीवर आज सकाळपासूनच वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे। केरळ आणि दक्षिण तामिळनाडूत मुसळधार पाऊस, तर येत्या 48 तासांमध्ये दक्षिण कर्नाटकात आणि दक्षिण आंध्र प्रदेशमध्ये मान्सूनची आगेकूच सुरू झालेली आहे। मान्सूनची प्रगती अशीच राहिल्यास 4 दिवसांमध्ये दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि कोकणमध्ये मान्सून पोहोचणार आहे। महाराष्ट्राच्या काही भागामध्ये मान्सूनपूर्व पावसाला आता सुरुवात झालेली आहे। कोल्हापूरमध्ये आज जोरदार पाऊस पडला। संध्याकाळी 5च्या सुमारास जोरदार पाऊस झाल्यानं ऑफिसची कामं आटपून घरी जाणाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली आहे। तर सिंधुदुर्गातील आंबोली घाटामध्ये आज पावसाचं चित्र निर्माण झालंय आणि महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर आणि पाचगणी भागामध्ये गारांसह मुसळधार पाऊस झालाय। दुपारी 3 वाजल्यापासून या मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाल्यानं पर्यटकांची आणि व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ झाली आहे। आपण पाहू शकतोय की कोल्हापूरमध्येही बऱ्यापैकी प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे, तर आंबोली घाटात आणि महाबळेश्वरमध्ये देखील बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे। हा मान्सूनपूर्व पाऊस असल्यानं जे काम आटपून जे घरी जात होते जे लोक, त्यांची चांगलीच तारांबळ उडालेली आहे। मात्र या पावसानं कुठेतरी नागरिकांना दिलासा मिळालेला आहे, कारण इतके दिवस प्रचंड उष्णता निर्माण झालेली होती वातावरणामध्ये आणि त्यामुळे नागरिकही या उष्णतेने हैराण झालेले होते। मात्र या पावसामुळे कुठेतरी वातावरणात आता गारवा निर्माण झालेला आहे। आपण पाहू शकतोय कोल्हापूर, आंबोली घाट आणि महाबळेश्वर या तीनही भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसानं दमदार हजेरी लावली आहे। हवामानावरच्या वेगवेगळ्या वर्तवलेल्या अंदाजावर आज आपण बेधडकमध्ये चर्चा करणार आहोत। आपण पाहूयात बेधडकचे आजचे प्रश्न। हवामान खातं आणि पावसाच्या अंदाजाची विश्वासार्हता कमी होत चालली आहे का? स्कायमेट IMDच्या अंदाजांमधील तफावत हे तांत्रिकदृष्ट्या मागासलेपणाचं लक्षण आहे का? आणि हवामानाचा अचूक अंदाज सांगण्यात आपण तांत्रिकदृष्ट्या मागास आहोत का? पाहायला विसरू नका बेधडक आज रात्री 9:05 फक्त IBN लोकमतवर। दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जलसंधारणाची कामं मोठ्या प्रमाणात सुरू आहेत। धुळे जिल्ह्यातही देशबंधू मंजू गुप्ता फाउंडेशननं जलसंधारणाची सुनियोजित कामं करून एक उत्तम आदर्श घालून दिलाय। धुळे जिल्ह्यातल्या 6 नद्यांच्या पुनरुज्जीवनाचा प्रकल्प त्यांनी हाती घेतलाय। पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। धुळे जिल्ह्यात नद्यांचं पुनरुज्जीवन करण्याचं काम मोठ्या जोरात सुरू आहे। जिल्ह्यातलं पावसाचं प्रमाण केवळ 600 मिलीमीटर इतकं आहे आणि त्यातही पावसाचं पडलेलं पाणी वाहून जातं। त्यामुळं देशबंधू मंजू गुप्ता फाउंडेशननं 4 वर्षांपूर्वी जलसंधारणाची कामं हाती घेण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यातून सुरू झाली एक चळवळ। या 6 नद्यांवर साखळी पद्धतीनं 163 बंधारे बांधण्यात आलेत आणि त्यामुळं हजारो एकर जमीन ओलिताखाली आली आहे।
नदीचं खोलीकरण रुंदीकरण करणं, जेणेकरून 12 महिने या नद्यांमध्ये पाणी आपल्याला दिसेल, त्याचा शेतकऱ्यांना त्या गावातील सर्व कुटुंबांना फायदा होईल या दृष्टीने आम्ही काम करत आहोत। साखळी तालुक्यात जामखेडी नदीचं 21 किलोमीटरचं पात्र विकसित करण्यात आलंय। साखळी पद्धतीनं या बंधाऱ्यावर 30 सिमेंटचे बंधारेही बांधण्यात आले। उन्हाळ्यात कोरडी असणारी ही नदी आता भरलेली दिसते। बंधाऱ्यांमार्फत पाणी उपलब्ध असल्यामुळे काय झालेलं आहे, बरेच शेतकरी हे कांदा उत्पादन, त्याच्यानंतर गहू आणि बऱ्याच लोकांनी बागायत शेतीमध्ये फळबागमध्ये आंबाही लागवड केलेला आहे। पाणी अभावी आम्ही गुजरातमध्ये निघून गेलो होतो विरा घसायला, आणि गावातल्या लोकांनी आम्हाला सांगितलं की आपल्या गावात असा बंधाराचं काम चालू आहे आणि तू काय करतोय तिथं, आपल्या गावातच भरपूर पाणी झालं, तू इथं आता ये ना। केवळ नद्यांचं पुनरुज्जीवन नाही तर शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देऊन गट विहिरी सुद्धा फाउंडेशननं बांधून दिल्या आणि त्यामुळे याच पाण्यावर शेतकरी आता उत्तम भाजीपाला पिकवतात। आमची विहीर होती पूर्वी, तर ती पूर्वी तिला पाणी नाही होतं, नंतर देशबंधू आणि मंजुगुप्त फाउंडेशनमुळे तिला पाणी आलं। मग आम्ही आता भाजीपाला वगैरे कापूस मेचा कापूस लावतो आणि गहू हरभरे वगैरे घेतो। भारत निर्माण कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात कृषी विकास, पशुधन विकास, महिला सक्षमीकरण, शिक्षण या सप्तसूत्रीवर काम करण्यात येत आहे। त्यामुळे नदी पुनरुज्जीवनावर राज्यात सगळीकडे उत्तम काम झालं तर दुष्काळावर आपण निश्चितपणे मात करू शकतो। दीपक बोरसे, IBN लोकमत, धुळे। बातमी आहे उस्मानाबादची। उस्मानाबादमध्ये दुष्काळामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि त्यातही पाण्याची समस्या ही गंभीर आहे। त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या परीनं या समस्यांवर मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे। जिथे पाण्यासाठी भटकंती करावी लागते त्या ठिकाणी नागरिकांना स्वच्छ पिण्याचं पाणी पुरवलं जात आहे। यासाठी ग्रामपंचायतीनं स्वखर्चानं RO प्लांट बसवलेला आहे आणि गावातील प्रत्येक घराला 6 रुपयामध्ये 20 लिटर एवढं शुद्ध पाणी पुरवलं जात आहे। यासाठी ग्रामपंचायतीनं वॉटर ATM देखील सुरू केलेलं आहे। त्याच ATM नुसार गावकऱ्यांना मोजकं आणि शुद्ध पाणी दिलं जात आहे। 2 ते 2.5 हजार लोकसंख्या असलेल्या या गावामध्ये पाणी टंचाई भीषण होती। पाणी टंचाई दूर करण्यासाठी शासनाकडून 2 पाण्याचे टँकर गावामध्ये सुरू आहेत, मात्र त्या टँकरचं पाणी हे गावाला पुरत नाहीये। म्हणूनच गावकऱ्यांनी आणि ग्रामपंचायतीनं सांडपाणी आणि पिण्याच्या पाण्याचं नियोजन करून हे प्लांट उभारलेलं आहे। त्यामुळे पिण्याच्या पाण्यासोबतच आता सांडपाण्याचाही प्रश्न मार्गी लागलाय। शुद्ध पाणी चांगलं भेटायला पाणी इथं कमी दरात, आणखीन वन भटकत फिरण्याची गरज नाही। नळाला पण नित्यनियमानं पाणी येतं दररोज। आम्हाला रानात जावं लागत होतं, पाण्याला त्रास होत होता खूप आम्हाला। आता ग्रामपंचायतनं सोय केली आमची, जारचं पाणी भेटतंय, 6 रुपयाला जार भेटतंय, चांगली सोय झाली, टाकीला पण सुटतंय पाणी। निर्णय घेतला ग्रामपंचायतच्या सर्व मेंबरनी आणि हे वॉटर ATM बसवायचा निर्णय घेतला आणि 1 मे पासून हे वॉटर ATM जिल्हा परिषद अध्यक्षांच्या हस्ते ते चालू केलेले आणि ते कंटिन्यू चालू आहे। ते 6 रुपयामध्ये 20 लिटर चालू आहे। 20 लिटरचा जार आम्ही भरून देतोय। वळत पुढच्या बातमीकडे। मराठवाड्यातील पाण्याचा सर्वात मोठा स्रोत असलेली गोदावरी नदी ही वाळू उपशामुळे भकास झाली आहे। त्यामुळे कधी नव्हते गोदाकाठची गावंही पाण्याच्या थेंबाथेंबासाठी आता हैराण असताना परभणीच्या पाथरी तालुक्यातील कानसूर गावानं पाण्यासाठी गावाशिवारातील वाळू उपशाविरोधात 15 वर्षांपासून लढा देत गावातील पाणी टंचाईवर मात केलाय। गावच्या प्रत्येक रस्त्यावर गावामध्ये प्रतिमनुष्य 1 झाड लावण्यात आलंय। त्यामुळे जवळपास 4,500 झाडं इथे लावण्यात आलेली आहेत। गावामध्ये पाणी पुरवठा योजना ग्रामपंचायतीनं राबवलाय, तर दररोज 1 तास पाणी प्रत्येक घराला मिळतंय। शिवाय 10 घरांसाठी 1 बोर अशी व्यवस्थाही इथे केली गेली आहे। असे एकूण 22 बोर गावामध्ये आहेत आणि प्रत्येक बोरला पाणीच पाणी आहे। जे 2001 च्या नंतर जे काही वाळूसाठी लिलाव झाले होते त्या लिलावाला विरोध केला आणि वाळू हे उत्खनन होऊ दिलेलं नाही आणि आज 15 वर्षापासून वाळूचा उपसा नाही झाल्यामुळे आज गावातील विहिरी, बोर, हापसे ह्यांना पाण्याची पातळी ही जी आहे तीच राहिलेली आहे। ही पाण्याची पातळी खाली गेलेली नाही। भरपूर आहे आम्हाला पाणी, नळपट्टी आम्ही महिन्याची सालाला भरतो, वाळू हे गंगाला। आम्ही दुष्काळ म्हणजे असा पेपरला वाचलाय सर, पण आम्हाला अशी दुष्काळाची झळही सुद्धा लागलेली नाही। कुठं आम्हाला असं 1-अर्धा किलोमीटर सुद्धा आम्हाला हांडा घेऊन पाण्याला जायची गरज पडलेली नाही। यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। तुम्ही पहा फक्त IBN।
ब्रेकनंतर आपलं स्वागत. बातमी आहे यवतमाळची. यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शिकणाऱ्या एका प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या प्राध्यापकाला विद्यार्थ्यांनी चांगला चोप दिलाय. मनोविकृतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर शरद मनोरे या सहाय्यक प्राध्यापक आहे आणि त्यांनी एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरची शिबिरादरम्यान छेड काढली. सुरुवातीला या प्रकाराकडे विद्यार्थिनींनी दुर्लक्ष केलं, पण सकाळी 11 वाजताच्या सुमारास हा प्राध्यापक पुन्हा स्त्रीरोग वॉर्डाकडे आला आणि विद्यार्थिनीनं आपल्या सहकार्यांना याची माहिती दिली. 8 ते 10 विद्यार्थिनींनी या सहाय्यक प्राध्यापकाला पकडून चांगला चोप दिलाय, तर कॉलर पकडून विद्यार्थिनींनी प्राध्यापकाच्या कानशिलात लगावली आहे. अनेकांनी लाथाबुक्क्यांनीही त्याला बेदम मारलाय. महाविद्यालयाचे अधिष्ठाता अशोक राठोड यांनी या प्रकरणाच्या चौकशीचं आश्वासन दिलंय. महाराष्ट्र पोलीसचा पहिला जवान ज्याने एव्हरेस्ट सर केला तो आज घरी पोहोचलाय. औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाचा जवान रफिक शेख आज औरंगाबादेत पोहोचलाय. त्याचं औरंगाबाद विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आलंय. रफिकच्या भावना जाणून घेतल्यात आमचे औरंगाबादचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी. एव्हरेस्टवीर रफिक शेख आज औरंगाबादमध्ये आला. तो देशासाठी एव्हरेस्टवीर जरी असला तरी आमच्यासाठी डोंगर चढ्या आहे, कारण या त्याच्या खात्यातील त्याला सगळे लोक डोंगर चढ्या म्हणायचे. मला एक सांग, इथले आपल्या औरंगाबादचे डोंगर चढले आणि एव्हरेस्ट चढलास, काय फरक वाटतो? औरंगाबादचे डोंगर आहे ते समुद्र सपाटीपासून म्हणजे सी लेवलला आहे. इथं चॅलेंज नाही आहे काही, फक्त तुम्हाला स्टीप सेक्शन असणार. पण एव्हरेस्ट किंवा सी लेवलपासून जेव्हा तुम्ही 5000 मीटर 17000 फूट क्रॉस करतात, ऑक्सिजनचा कमतरता असते. त्याच्यानंतर टेम्परेचर हा -46-56 डिग्री गेलेला असतो. खूप असे डिसिजन असतात का तुम्हाला ते खूप लवकर घ्यावं लागतात, विचार करत बसावं लागत नाही तिथं. तर हे फक्त एव्हरेस्ट आणि सी लेवलपासून जे पण पिक्स आहे 5000-17000 फूट प्लस, तर त्याच्यावर खूप चॅलेंजिंग असतं. सी लेवलला पण कळसुबाई शिखर जसं मी प्रॅक्टिस करायचो तर मी दिवसातून ते 3-4 वेळेस करायचो, सहज करायचो, त्याच्यात थकवा यायचं नाही. पण हाय अल्टिट्यूडला तसं नसतं. हाय अल्टिट्यूडला तुमचा जेव्हा तुम्ही क्लाइम्बिंग करतात बॉडीमध्ये तुमचं ऑक्सिजन पुरे नसतो, त्याच्यामुळे खूप त्रास होतो, शारीरिक आणि मानसिक. तू एव्हरेस्ट चढल्यानंतर अभिमानाची एक गोष्ट सगळ्यांच्या मनात आलेली, अभिमान वाटला सगळ्याला, मात्र एक इजा झाली त्याला. त्यामुळं औरंगाबादकर असतील किंवा महाराष्ट्राच्या काळजाचा ठेका चुकला होता, त्याच्या पायाला आताही बँडेज बांधलेले आहेत. मला सांग रफिक, काय नेमकी ती आठवण होती? तुझ्या डोळ्यात पाणी येत आहे? नाही, डोळ्यात पाणी नाही आहे सर. मी आठवतोय का ती सिच्युएशन जेव्हा ऑलमोस्ट मी साऊथ कोलला गेलो, 7-8 मीटरला होतो आणि तिथून मी आमचे रेड्डी सर आणि अमितेश कुमार सर, विश्वास नागरे सर यांना सॅटेलाईट फोनवर फोन केला. तर त्यावेळेस मला जाणवलं का माझे सेन्सेशन गेलेले पायाचे, बोटाचे. पण माझे 2 एक्सपिडिशन फेल होत होते. म्हणजे तिथून मी रिटर्न आलो असतो तर ही जी इजा झाली नसती. तर मला माहीत होतं की मला काहीतरी फ्रॉस्ट बाईटचे फर्स्ट स्टेज होती, पण मी ते सोडू शकत नव्हतो. तुझ्या वडिलांनी जो लग्नाचा किस्सा सांगितला की एव्हरेस्ट सर केल्यानंतरच तू लग्न करशील, मग आता लग्नाची काय तयारी? लग्नाची नाही, आता मी सध्या गेल्यानंतर आमचे अधीक्षक सर, कमिशनर सर, नागरे सर यांच्याशी चर्चा करणं. माझे बरेच ड्रीम्स आहे, स्वप्न आहे. माझं रिकव्हरी झाल्यानंतर परत पुढचे प्लॅन करू. बरेच शिखर आहे सर करण्यासारखे. आज रफिक शेखचे दिवसभर वेगवेगळे सत्काराचे कार्यक्रम या ठिकाणी होतील. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद. यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. मात्र ब्रेकनंतर आपण पाहूयात संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठीच्या तयारीला झाली सुरुवात. पालखी रथाला झुंपण्यासाठी लागणाऱ्या बैलजोडींची झाली निवड. ब्रेकनंतर आपलं स्वागत. बातमी आहे कोल्हापूरची. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये अनेक गड किल्ले बांधले. मात्र याच गड किल्ल्यांची आज पडझड होताना दिसते. त्याकडे दुर्लक्षही केलं जातंय. पण या गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आता शिवप्रेमींनी एक मोहीम हाती घेतलेली आहे आणि हे सगळे शिवप्रेमी एकत्र येऊन हे सगळे गड, या सगळ्या गडांचं संवर्धन करणार आहेत. संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी पालखी रथाला झुंपण्यासाठी लागणाऱ्या बैलजोडीचा मान यावर्षी बाबूराव वायकर यांच्या संजात हैमानला आणि पंढरीनाथ पठारे यांच्या सोन्या हिराला मिळाला. यासाठी देहू संस्थानकडे 10 अर्ज आलेले होते आणि या अर्जांपैकी बैलांची चाचणी करून यावर्षीचा मान संजात हैमान आणि सोन्या हिराला या बैलजोडीला देण्यात आला.
यंदाचा हा 331वा पालखी सोहळा असणार आहे. तर पालखीच्या रथाला जोडण्यासाठी दिमाखदार, ऐटबाज आणि देखण्या बैलजोडीची निवड करण्याचं आव्हान संस्थानपुढे असतं. त्यानुसार समितीच्या वतीनं निवडण्यात आलेल्या या बैलजोडीला हा अधिकृत मान देण्यात आलाय. यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पहा फक्त IBN लोकमत.